नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे पुरणपोळी। पुरणपोळी इतकी छान आणि सोप्या पद्धतीने अशी बनवलेली आहे की जे लगेच कोणालाही जमेल। तर चला, पुरणपोळी बनवण्यासाठी मी डाळ घेतली, एक मोठी वाटीचं माप घेतलं, मी मापाने डाळ घेतली। 2 वाटी मी डाळ घेतली। डाळ जेवढी तुम्ही छान डाळ घेसाल, कधी पुरणपोळी बनवताना चांगल्या क्वालिटीची डाळ वापरावी, ज्याच्यामुळे आपली पुरणपोळी जी आहे ती खूप छान अशी तयार होते। 2.5 वाटी मी डाळ घेतले। ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। कोणी कोणी भिजवून पण पुरणपोळी बनवते, डाळ फुगोशी घालतात आणि नंतर पुरण बनवतात, पण तुम्ही डायरेक्टही जरी बनवलं तरी पण चालेल। स्वच्छ धुवून पाण्याने डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। स्वच्छ डाळ धुवून घेतल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये ही डाळ लावायची आहे। सर्व डाळ आपण कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर ज्या प्रमाणामध्ये आपण डाळ घेतली त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे। जर आपल्याला सार बनवायचं असेल तर, कटाची आमटी जर आपल्याला बनवायची असेल तर, आणि जर नसेल तर आपण जसं 2.5 वाटी जर आपण घेतलेला आहे डाळ, तर त्याच्या आपण 3 वाटी हे पाणी घेणार आहोत। पाणी टाकून आपण घेतलेलं आहे। आता आपल्याला कुणाकुणाला जे आहे डाळ जे पचन होत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डाळ शिजायच्या वेळेस आपल्याला 2 चम्मच आपण तूप टाकून घेतलं आहे, ज्याच्यामुळे ही सहज पचन होऊ शकेल। तर आपल्याला कुकरला हे 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये डाळ आपल्या शिजून होऊन जाईल। मीडियम गॅसवरती आपल्याला डाळ अशी शिजवून घ्यायची आहे। ही बघा, आपली डाळ अशी छान अशी शिजलेली आहे। अशा पद्धतीने तुम्हाला डाळ शिजवून घ्यायची आहे। आता आपण पुरण तयार करून घेणार आहे। पुरण चाळणी मी घेतले, पुरण चाळणीमध्ये थोडी थोडी करत डाळ आपल्याला टाकून घेऊन आपल्याला पुरण बनवायचं आहे। तर आपण ग्लासाने पण करू शकता किंवा चम्मचची सहाय्याने, जसं पण तुम्हाला इझी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पुरण तयार करा। डाळ चांगली शिजली असेल तर आपलं पुरण असं लगेच तयार होतं। तर चला, आपण आता पुरण तयार करून घेऊया। अशा पद्धतीने जर पुरण तयार केलं तर तुमची पुरणपोळी अशी खूप छान अशी तयार होईल आणि खुसखुशीत होईल। आता आपलं पुरण तयार करून झालेलं आहे। तर बघा, एकदम सॉफ्ट असं पुरण तयार करून झालेलं आहे। आता जेवढं पण आपलं पुरण तयार करून झालेलं आहे ते आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। पहिले तुपामध्ये मिक्स करून घेऊया। तर मी तूप टाकून घेतलं एका कढईमध्ये। आता सर्व पुरण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुपामध्ये, ज्याच्यामुळे तूप आपलं म्हणजेच आपलं जे पुरण आहे ते खूप छान तयार होईल। असं एका कढईमध्ये तुपामध्ये आपल्याला पुरण सर्व टाकून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला साखर किंवा गुळाच्या ज्या पण आपल्याला आवडत असतील त्याच्या आपल्याला पुरणपोळी, तर मी साखरच्या पुरणपोळी बनवत आहे। तर ही बघा, मीडियम आकाराची वाटी आहे, त्या वाटीच्या सहाय्याने मी साखर घेतली। साखरचं प्रमाण आपल्याला आवडीप्रमाणे, जास्त गोड आवडत असेल तर थोडं जास्त प्रमाण घ्यायचं। तर 2.5 वाटी मी असं साखर घेतले। सर्व साखर एकजीव करून घ्यायची आहे पुरणमध्ये। सर्व पुरण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने सर्व पुरण आपल्याला तयार करून, असं आपलं पुरण सर्व तयार होईल। पुरण झालं हे आपण असं कधी समजायचं, जो पण आपला पळा आहे तो पळा त्याच्यामध्ये उभं राहिला पाहिजे। त्याच्यामध्ये उभं राहिला म्हणजे आपलं पुरण आहे तर आपलं पुरण बरोबर झालेलं आहे। तर हे बघा, आपलं पुरण असं छान असं सॉफ्ट असं तयार झालेलं आहे। तर आपल्याला विलायची पावडर 1 चम्मच टाकून घेतली। विलायची पावडर आणि जायफळ आपल्याला टाकून घ्यायची आहे पावडर करून, आणि सर्व पुरण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं पुरण आता तयार झालेलं आहे। आता आपल्याला पुरणपोळी बनवून घ्यायची आहे। तर पुरणपोळी बनवण्यासाठी जी कणिक मळलेली होती त्याचा गोळा घेतला आहे, थोडंसं लाटून आता दोन्ही हाताने जे पुरण आहे आपलं ते चारही बाजूला आपल्याला एकसारखं हाताने आपल्याला असं चारही बाजूला दाबून घ्यायचं आहे, आणि पूर्ण ते काठापर्यंत येईपर्यंत आपल्याला तो जो आहे गोळा आपल्याला तयार करायचा आहे। आणि वरती जे आपलं जे कणिक राहील थोडीशी, ती आपल्याला एकतर काढून घ्यायची किंवा तिथेच दाबून घ्यायची। तर मी तिथेच अशी जे कणिक आहे ते दाबून घेणार आहे।
तर बघा असं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि थोडंसं जे पीठ आहे ते घेऊन मी थोडंसंच लावायचं आहे पुरणाला पीठ आणि लावून आपल्याला हाताने बघा चारही बाजूला आपल्याला दोन्हीही हाताने म्हणजे त्याला दाबून घ्यायचं आहे दोन्ही चारही कडेला की असं जर केल्याने आपलं पुरण जे आहे ते पूर्ण चारही बाजूला एकसारखं होईल आणि एकदम हळूसर हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता पुरणपोळी वरतीच तुम्हाला दिसते चारही बाजूला आपलं पुरण एकसारखं झालं आहे। तर आता तव्यावरती आपल्याला तूप टाकून पुरणपोळी टाकून घ्यायची आहे। चारही बाजूला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला पुरणपोळी अशाच पद्धतीने एक एक हळूहळू करत आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर हे बघा पोळीमधूनच तुम्हाला पुरण दिसते की किती मस्त असं पुरण आपण भरलेलं आहे आणि छान अशी पोळी आपली तयार झाली आहे आणि आपण अशी खमंग दोन्ही बाजूला भाजून घ्यायची आहे। तर बघा आपली पुरणपोळी कशी टम्म अशी फुगलेली आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही पण पुरणपोळी बनवून बघा, खूप सोप्या पद्धतीने आणि कोणीही सहज बनवू शकेल अशी आपली रेसिपी आहे। तर अशा पद्धतीने बाकीचे जे राहिलेले आहेत पुरणपोळीच ते आपण बनवून घेणार आहेत। तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। हे बघा पुरणपोळी आपल्या कसे छान तयार झाले आहेत आणि पुरण पण बघू शकता तुम्ही कसं भरभरून पुरण आपण पुरणपोळीमध्ये टाकले तरी पण पुरणपोळी फाटलेली नाही आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा।